आपला यूट्यूब चॅनल गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये तुम्हाला कळालंच असेल आता ही अळूची पानं बघून आज आपण अळूवड्या करणार आहोत। मस्त ताजी टवटवीत अशी हिरवीगार अशी पाने आहेत। ही गावरान पाने आहे ज्याच्यामुळे घशाला काही खाज येत नाही। तर चला अगोदर आपण एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे, त्याच्यावरती ही चाळणी ठेवणार आहोत आपण। आणि वड्या चिटकू नयेत म्हणून मी त्याला तेल लावून घेतलेलं आहे। तर एकदा पिठाचे हात झाले की मग परत हे भांडं खराब होईल म्हणून अगोदरच आपण गॅसवरती ठेवून देऊयात, जेणेकरून जे पाणी आपण ठेवलेलं आहे त्याला उकळी येईल आणि गॅस आपण बंद करून ठेवूयात। बारीक गॅसवरती आपल्या अळूवड्या तयार होईपर्यंत पाणी उकळणार आहे, झाकण ठेवून दिलं। तर आता ही जी पाने आहेत ती चांगली आपण पहिल्यांदा धुवून घेऊयात आणि मग आपण त्याच्या शिरा काढून घेणार आहोत। एक एक पान व्यवस्थित चोळून धुवून घ्यायचं, मागच्या आणि पुढच्या दोन्हीही बाजूने। सगळीच पानं मी अशी या पद्धतीने चांगली अशी धुवून घेतली। पानं अळूची दोन प्रकारची असतात। आता ही गावरान पानं आहे त्याच्यामुळे याने घशाला खाज येणार नाही, जी की डार्क ग्रीन कलरची आहेत, एकदम गडद अशी हिरवी। दुसरी असतात ती खूप मोठी मोठी असतात, थोडी फिकट हिरव्या कलरची असतात, पोपटी कलरची आपण म्हणू शकतो। तर त्याने घशाला खाज येते, त्याची तुम्ही भाजी वगैरे करू शकता। आणि खाज येणारी पानं असतील तर त्याच्यामध्ये भरपूर चिंच लिंबाचा वापर करायचा। तर चला एक एक करून आपली पानं सगळे धुवून झालेली आहेत। आता पानं धुतली की भरपूर पाण्याचे थेंब त्याच्यावरती असतात, ते व्यवस्थित निथळून घ्यायचे। कारण काय होतं, ज्यावेळेस आपण त्याला पीठ लावून घेणार आहोत तर त्यावेळेस जे आपण पीठ चांगलं व्यवस्थित घट्ट भिजवून घेतलेलं असतं ते अजून जास्त ओलसर होतं। तर पानं चांगली सुकवून घ्यायची, पुसून घेतली तरी चालेल। तर मी इथे झटकून घेतलेले आहेत, पाणी व्यवस्थित निथळून गेलेलं आहे। तर आता या पानांना काही शिरा आहेत पाठीमागच्या बाजूने, तर भरपूर मोठाली नाही आहेत ही पानं, मध्यम आकाराचीच पानं आहेत। त्याच्यामुळे जी मधली ही शिरा आहे मोठी तीच मी फक्त काढून घेणार आहे। आता या शिरा काढणं महत्त्वाचं आहे। आता ही गावरान पानं आहेत, नाही काढल्या तरी घशाला खवखवणार नाही, पण ही फक्त जी मोठी शिरा आहे तेवढी आपण काढून घेऊयात। पानं जर तुमची मोठाली असतील तर ज्या बाजूच्या छोट्या छोट्या शिरा दिसतात त्या देखील मोठाले असतात। जसं पान मोठं असतं तसं मग त्या काढून घ्यायच्या। आणि ही शीर काढून घेताना हळूच काढून घ्यायची, नाही तर मग हे असं पान फाटलं की ज्यावेळेस आपण डाळीचं मिश्रण त्याच्यावरती लावून घेतो त्यावेळेस ते बाहेर निघलं जातं। तर अशा पद्धतीने आपली ही सर्वच पानांची शिरा काढून झालेल्या आहेत। आणि आता आपण याच्यासाठी मिश्रण बनवून घेऊयात। तर मी इथे बेसन पीठ घेतलेलं आहे, चणा डाळीचं पीठ 1 कपभर, आणि हे वाटण आहे ज्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण, भरपूर लसूण आपण घातलेलं आहे, तर ते मी 1.5 चमचा इथे घालणार आहे। आलं, लसूण, हिरवी मिरची आपण याच्यामध्ये वाटून घेतली। तर 1 चमचाभर आपण इथे सफेद तीळ घालून घेऊयात, वडीमध्ये छान लागतात। 1 छोटा चमचा ओवा घातला आणि 1 अर्धा चमचा जिरे घातले, जिरे पावडर घातली तरी चालेल। बडीशेप मी 1 चमचाभर इथे घालून घेतलेली आहे। आता पावडर मसाल्यांमधून आपल्याला फक्त इथे हळद घालायची आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही धना पावडर घालू शकता, मी नाही घातली, मी फक्त हळद पावडर घातली आणि थोडंसं लाल तिखट घातलं आहे, कारण आपण हिरवी मिरचीचं वाटण घातलं आहे। तर मीठ घालायचं आहे चवीनुसार। आणि आपण इथे चिंच गुळाचा कोळ घातला आहे, लिंबू देखील भरपूर पिळून घेतला आहे आणि खूप जास्त आंबट होऊ नये म्हणून बॅलन्स करायला गूळ देखील घालून घेतला आहे, चवीनुसार मीठ देखील घातलं आहे। आता ज्या भांड्यामध्ये वाटण बनवलं त्याच्यामध्येच पाणी घेऊन हे मिश्रण मी बनवून घेते, जेणेकरून पूर्ण वाटण आपलं व्यवस्थित त्याचा यूज होईल। तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने घट्ट असं मी मिश्रण बनवून घेतलेलं आहे। इतपत घट्ट बनवायचं आहे की आपल्याला सहज पानावरती लावता येईल। तर पान असं उलट्या बाजूने, ज्या बाजूने शिरा असतात ना त्या बाजूने ठेवायचं। आणि इथे मी फुलपाखराच्या आकाराचा आकार इथे करते। 1 पान ठेवलं की त्याच्या उलटं पान दुसऱ्या बाजूने मी ठेवलं आहे, आणि ज्या बाजूने शिरा आहेत ना
त्याच बाजूने आपल्याला पीठ लावून घ्यायचं. व्यवस्थित पानाला पीठ लावायचं. नंतर दोन्ही बाजू आतमध्ये घ्यायच्या, म्हणजे आपल्याला एक चौकोन तयार करायचा. नंतर त्याची अशी गुंडाळी करायची, रोल करायचा आणि बेसन पीठ लावून तो बंद करून घ्यायचा. अळूवड्या करण्याचे बरेच प्रकार आहेत. जशी आपल्याकडे जेवढी पानं असतील तशी आपण अळूवडी करू शकतो. तर बटरफ्लायचा आकार करायचा असेल तर भरपूर पानं लागतात, तर एक मोठी गुंडाळी तयार होते, म्हणजे भरपूर लेअर असलेली वडी तयार होते. तर दुसऱ्या ह्याच्यामध्ये मी फक्त 2च पानं एकावरती एक ठेवून तुम्हाला अळूवडी बनवून दाखवली. त्याचा देखील चौकोन करून गुंडाळी करून घेतली आणि बेसन पीठ आपण जे मिश्रण बनवलं आहे त्याने बंद करून घ्यायची. तुमच्याकडे पानं जर कमी असतील, आपण ज्यावेळेस विकतची जोडी घेतो त्यावेळेस त्याच्यामध्ये 3, 4, 5 पानंच असतात, तर एका पानाची देखील अशी या पद्धतीने तुम्ही वडी करून घेऊ शकता. त्याच पानाला व्यवस्थित मिश्रण लावून घ्यायचं आणि चारही कडा आतमध्ये घेत चौकोन तयार करायचा मस्त, आणि मस्त अशी गुंडाळी करून घ्यायची. आणि ती गुंडाळी निघू नये म्हणून त्याला पीठ लावून घ्यायचं, बंद होऊन जाते ती मस्त. तुम्हाला हवं तर तुम्ही टूथपिक देखील लावू शकता. तुम्ही बघू शकता मस्त व्यवस्थित आपलं जे मिश्रण बनवलेलं होतं ते आपल्या पानांना बरोबर पण यूज केलेला आहे. शेवटची वडी देखील आपली तयार झाली. इकडे तुम्ही बघू शकता पाण्याला उकळी आलेली आहे. आणि आता आपण या चाळणीमध्ये सगळ्या वड्या व्यवस्थित ठेवून देऊयात. थोडी जागा ठेवून व्यवस्थित ॲडजस्ट करून ठेवून दिल्यात. आता गॅस आपण मध्यम ठेवूयात आणि मध्यम गॅसवरती अर्धा तास मी या वड्या उकडून घेते. झाकण ठेवून देणार आहे. पाणी वड्या आपल्या तयार झाल्या तेव्हाच उकळलेलं होतं, तर मध्यम गॅसवर मी अर्ध्या तासाने बघितलं आहे. मस्त वड्या उकडल्या गेलेल्या आहेत. तुम्ही सुरी किंवा टूथपिकने बघू शकता. बेसन पीठ चिकटलं नाही म्हणजे वडी मस्त शिजली गेली आहे. थंड झाल्यानंतरच कापून घ्यायच्या. थंड होण्यासाठी घाई असेल तर पंख्याखाली ठेवायच्या. 10 मिनटामध्ये मस्त गार होतात आणि एकदम थंड झाल्यानंतर आपण आता त्या कापून घेऊयात. तर जेवढ्या वड्या हव्या आहेत तेवढ्याच कापून घ्यायच्या. बाकीचा वडीचा रोल तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून हवं तेव्हा कापून खाऊ शकता. 8 दिवस देखील हा वडीचा रोल फ्रीजमध्ये व्यवस्थित राहतो. व्यवस्थित पॅक बंद करून ठेवायचा. तर 2 रोल मी इथे कापून घेतलेत अळूच्या वड्या. आपल्याला जेवढ्या पातळ हव्या तेवढ्या कापून घ्यायच्या. आणि मी आता या 2 चमचे तेलामध्येच मस्त क्रिस्पी करून घेणार आहे. लोखंडाचा तवा ठेवला आहे आणि त्याच्यावरती 2 चमचे तेल घातलं. त्याच्यामध्येच मी आता या 2 वड्यांचे रोल पातळ कापून घेतलेत आणि एकदम मंद ते मध्यम आचेवरती आपण मस्त क्रिस्पी करून घेऊयात. शॅलो फ्राय तुम्हाला हवं तर तुम्ही डीप फ्राय जास्त तेलामध्ये देखील तळून काढू शकता, पण ते जास्त क्रिस्पी होत नाहीत. कमी तेलावरती मस्त तव्यावरती एकदम बारीक गॅसवरती थोडा वेळ लागतो, पण मस्त कुरकुरीत होतात. तर सगळ्या वड्या तव्यावरती ठेवून द्यायच्या. वडी ठेवताना तेलात बुडवून मग साईडला ओढायची, म्हणजे सगळ्या वड्यांना खालच्या बाजूने तेल लागतं. आणि 1 मिनिटभरानंतर प्रत्येक वडी अशी पलटी करायची. आता सुरीच्या साहाय्याने मी पलटी करून घेतलेली आहे. चमच्याच्या दांड्याच्या साहाय्याने देखील तुम्ही सहज पलटी करू शकता, कारण पूर्ण तवा भरून वड्या झाल्यात तर सहज चमच्याने पलटी करता येणार नाही, म्हणून सुरीच्या टोकाने सहज पलटी करता येतात. तर दुसऱ्या बाजूने 1.5 ते 2 मिनिट मंद आचेवरती मस्त क्रिस्पी करून घ्यायच्या. मस्त आपल्या अळूवड्या तयार होतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. थँक्यू.